इंग्लिश कॅलेंडरनुसार सर्वांना नववर्ष हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी पडला जोरात पाऊस पडून आपल्या गाडीची काय हालत आहे ती बघूया. ही गाडी साफ करून झालेली आहे. धुवायची तर काय गरज नव्हती, पण सीन असा होता की मी साफ करत होतो आणि तेव्हा पाणी गळायला लागलं आणि हा प्रॉब्लेम होता. हे पाणी नाही, हे पेट्रोल आहे, टाकी फुल आहे आपली. तर आता हे सगळं साफ केलं, नळी पण साफ केली ही वाली. बघू काय सीन आहे. आणि ही आहे आपली दुसरी गाडी, हिची हालत काय आहे ते बघूया. क्लीन आहे आजूबाजूने, आताच सर्व्हिस केली आहे. सिद्धिविनायक मंदिरात तसं जायचं आहे का, तर इथे गणपती लावायला ते होता, पण तो लॉकडाऊन नंतर बंद होती गाडी. थोडी चालवायची. हे कलर वगैरे, हे कलरचे डाग, बिल्डिंगला कलर मारला तेव्हा पडलेले आहेत. थोडं साफ करावं लागेल. व्हाईट स्पॉट्स आहेत थोडे ह्याच्यावर. तो बघा, ह्याच्यावर तुम्हाला छोटे छोटे व्हाईट स्पॉट दिसत असतील. हे हातामध्ये काहीतरी केमिकल टाकलं आमच्या गच्चीवर, तेव्हाचे आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे डाग कसे निघू शकतात, कसे काढू शकतात. की आता गाडी तर चमकवलेली आहे, की पावसानंतर चालू करतो आणि सर्व गाडी काय चालू व्हायचं नाव नाही घेते. 10 मिनटं झाली, केकच मारतोय. सगळं चालू आहे. यो भाई, ही कुठून आली गाडी? फारच थंड पडली आहे. एकदा बघूया सेल्फ स्टार्ट होते का. फायनली गाईस, गाडी चालू झालेली आहे. टॉप जरा बंदच ठेवलं माझ्याकडे, आपल्याला लिकेज होतं खाली इथून पाईपमधून. तो मेकॅनिक बोलला गाडी जरा थांबवली वगैरे असेल तर बंद कर टॉप. मग आपल्याला काय लांब जायचं नाही, सो मी बंदच ठेवलं आहे. तर बसूया. पहिल्या गाडीचं जे सुख असतं ना, आणि भाई 4 वर्ष बंद होती, मध्ये मध्ये चालायची. खूप जण बोलले काय करतोय गाडी बी, 2 गाड्या काय करायच्या. नाही भाई, जे प्रेम आहे पहिल्या गाडीमध्ये ते कॉन्स्टंट आहे. तर येऊया राऊंड मारून बघूया टायर वगैरेची हालचाल कशी आहे. कारण 2 दिवस गाडी बंद होती. पहिली गाडी विकू नका रे कधी, लक्ष्मी असते. जर खराब झाली असेल तर साफ करा, तिच्यावर काम करा, सर्व्हिस करा. जे जे पार्ट्स गेले आहेत किंवा रिपेअर होऊ शकतात करून घ्या. लांबूनच बघा कशी वाटते गाडी. हीच गाडी असं वाटतं यार. अशी सुरुवात झाली की सकाळी सकाळी मेसेज आला ग्रुपवर की आज सुट्टी नाही आणि ऑफिसला या. तर आमच्या मॅनेजरनीच रोस्टर बनवलं होतं की मला सुट्टी नाही द्यायची माझी फॉर्म. आणि आज बोलतो आज सुट्टी कशी दिली सगळ्यांना. त्याला विचारलं सर तुम्हीच बनवलं रोस्टर, तर बोलतो हे कोणी बनवलं, हे कोणी सांगितलं सुट्टी आहे आज. त्याला बोलवलं ऑफिसमध्ये, त्याला सुट्टी नाही म्हणून आम्हाला पण तो सुट्टी द्यायला नकारतो. काय करायचं आता. बोलतो आजचा वीक ऑफ कॉम्प ऑफ काढा आणि तिथे वीक ऑफ टाका, हॉलिडे काढा आणि वीक ऑफ टाका. काय असं असतं जॉबचं. जी गाडी चालवायला फील होते ना यार, म्हणजे काय सांगायचं. म्हणून ही गाडी अशी विकायची वाटत नाही. लॉकडाऊनमध्ये मी विकायला पण काढलेली, पण असं मन झालं नाही की बाबा देऊया. बघा यार जो आवाज आहे ना या गाडीचा, गाण्याची हालत पाहून असं वाटतं खूपच पाऊस पडला काल रात्री. जॉबला अशी असते, स्वतःचं करा रे काहीतरी. त्याशिवाय मॅनेजर लोक असेच त्रास देत राहणार की बाबा आज ये उद्या ये. स्वतःचं करा काहीतरी, नाही तर काही नाही होणार. यांचंच ऐकावं लागणार, यांची मजदुरी करावी लागण्यासाठी. रोज उठा, सकाळी जावा जॉबला, शिफ्टमध्ये जावा. नाईट शिफ्ट अशी होते ना, आधी चांगलं वाटायचं. आता असं वाटतं की भाई नको यार नाईट शिफ्ट. झोपेची अशी वाट लागते ना. आणि आमचं डेटा सेंटर असं आहे की जागच राहावं लागतं. येस, जे आज करतो ते 10 वर्ष आधी चालू केलं माझ्यावर, पण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. आता स्वतःचं जॉबवर केलं आहे, थोडंफार कमावलं आहे, त्या ह्याने चालू करतो आहे की करू म्हणून काहीतरी. तर मित्रांनो, आपण जाणूया स्वामींच्या मठात. पीक आरच्या आधी आल्यामुळे गर्दी एवढी नव्हती, म्हणून आपलं दर्शन लवकर झालं. श्री स्वामी समर्थ.